संतोष देशमुख यांची मोठी बहीण प्रियंका चौधरी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत मोर्चामध्ये. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, तुम्ही सुद्धा आज या मोर्चामध्ये सहभागी झालाय. नेमकं काय वाटतं तुम्हाला या सगळ्या तपासाबद्दल आणि योग्य रीतीने सगळा तपास होतो असं वाटतं का? योग्य रीतीने होत असतं तर लवकर पकडलं असतं ना. एक आरोपी का सापडत नाही त्यांना? एवढ्या पोलीस यंत्रणा आहेत. किती दिवस झाला आता? 2 महिने होत आलं. का बरं लागत नाही? म्हणजे एक प्रश्न निर्माण व्हायला लागला आता. मग काय त्या मुलांचं काय होणार ना पुढे? ते शिकतील का नाही? त्या राधाची परीक्षा यायला लागली वैभवीची जवळ. म्हणजे नेमकं काय करावं ते आमच्या कुटुंबाला तसं ते करत नाही. माझी धाकटी भाऊजा ॲडमिट आहे. माझ्या भावाचा धनुचा BP लो व्हायला लागलाय. तो सलाईन लावून मोर्चा करतोय. मग सरकार का बरं दखल घेत नाहीत? म्हणजे किती मला मित्र म्हणते खूप माझी कळकळीची विनंती आहे एका बहिणीची सरकारला. लवकरात लवकर आरोपी पकडावून फाशी शिक्षा द्यावी. फक्त चिमुकले आणि माझ्या भावाचं. जर माझ्या बारक्या भावाला काय झालं तर कसं म्हणजे कुटुंब कसं चालणार ना? आई वडील माझे म्हातारे आहेत. मी पण आजारी असते. वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं, मोक्का पण लागला, पण न्यायालयीन कोठडी मिळाली, कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होता असे पण आरोप आता लागतायत. ते मी नाही सांगू शकत दादा, नाही का. एक तर मी आजारी, मी आज बळच आले मोर्चाला. माझं रक्त कमी, विटामिन कमी झालेले, ट्रीटमेंट माझी चालू आहे. पण म्हणलं चिमुकले फिरतायत म्हणून मी आले पुण्यावरनं. नक्कीच. काय आठवण आहे तुमच्या भावाच्या तुमच्या सोबतच्या? खूप आठवणी. तो मागं 5 महिन्याखाली पुण्याला आला आणि म्हणलं चलता आता स्वयंपाक नको करू, चल राहू दे म्हणलं. चतुर्थी होती, मोदक करा आणि नैवेद्य आरती वगैरे करू, नैवेद्य दाखवू आणि आपण बाहेर हॉटेलला जाऊ जेवायला. मग आम्ही सोमजी नाही का कोंडव्यात राहते मी, सोमजीला गेलो हॉटेलला जेवायला. मग परत आला तर मग म्हणजे जातानीच म्हणजे थोडं मी टेन्शन मध्ये, रक्त कमी. म्हणलं कसं रे माझं असं होतंय, म्हणजे नाही का तू किती मला माझी काळजी करतो. तर मग आम्ही असं थोडंसं चालत होतो. मग रोडवरचे असे मूळ नाही का असे बसलेले रोडवरचे खाते. म्हणलं बघ ना ते किती छान जगतात, त्यांच्याकडे काय गत तरी ते किती आनंदीत ना. आणि तुला काय कमी ग म्हणलं, तू का बरं असे आनंदी राहत नाही. म्हणजे हे वाक्य मला म्हणजे खरंच परिस्थितीतून आनंदी कसं जगवायचं शिकवत होता तो एक खरंच राजा होता आणि देव होता. त्याचं एक वाक्यच म्हणजे मी लगेच म्हणजे उठायचे नाही का झोपलेले असे. आज इथे मोर्चा काढण्याची वेळ येते समाज बांधवांवर. मग तेच ना, लवकर आरोपी पकडावं. त्या मुलांकडे बघून हो दादा, मुलांचं खूप वाईट वाटतंय मला, माहिती आहे का, खूप वाईट वाटतंय. सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे मुलांच्या शिक्षणाची आणि सगळी शिक्षणाची तर घ्यायलाच पाहिजे ना. लवकर आरोपी पकडून लवकर मुलांचं नुकसान होईल, पुन्हा परिणाम त्यांच्यावर वेगळा होईल दादा. रोजमर्याला माणसं, गर्दी. आज उद्या त्यांचं आणखीन आजारी वगैरे पडले तर काय करायचं ना, असं वाटतं मला. कधी पकडणार माहित नाही आता. किती विश्वास तर ठेवलाय आम्ही सरकारवर, पण लवकरात लवकर पकडायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे आता थोडं वाटतं असं, पण का पकडत नाही? न्याय तर मिळेलच, पण लवकर का पकडला जात नाही तो आरोपी आहे तो? हा प्रश्न आहे थेट सरकारला की आरोपी का पकडला जात नाही. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी, आरोपींना फाशी देण्यासाठी आता या ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चा काढला जातोय. मुंबईच्या मेट्रो स्थानकापासून आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. आणखी काही मराठा बांधव या ठिकाणी पोहोचणार आहे, सर्वपक्षीय नेते पोहोचणार आहे आणि यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.